गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या आणि या सगळ्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत, पण वेगवान स्वरूपात पाहूया. मोसमी पावसाचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता पुढील काही दिवसांमध्ये त्याचे महाराष्ट्रात आगमन होईल आणि यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी 101% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यामध्ये वाऱ्याचा वेग कमी होणार आहे, त्यामुळे पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. तर जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली. अचानक एवढ्या जोरात पाऊस आलाय की शहरात अक्षरशः भीती पसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. तर वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळपिकासोबतच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोल्हापुरात तुफान पाऊस झाला आणि या पावसामुळे कोल्हापुरातील नालेसफाईच्या कामाची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे. शहरात अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून जयंती नाल्यावरील पुलावर देखील पाणी साचलंय. तर पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाल्याचं पाहायला मिळालंय. चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्यात, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय. तर गुहागरमध्ये देखील पावसाचं वातावरण झालं असून चिपळूणसह गुहागरमधील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज 8वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्तानं सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. त्यामुळे आज दिवसभर गोपीनाथ गडावर कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 जागा आहेत आणि या 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आणि त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मध्य रेल्वेवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. भायखळा ते माटुंगा जलद मार्गावर आणि कल्याण ते दिवा दरम्यानही धीम्या जलद मार्गावर या 4ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. तर दादर स्थानकातील पादचारी पुलावरील गर्डर आणि ठाकुर्ली स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक असेल. परिवहन विभागानं लायसन्स नूतनीकरण, पत्ता बदलणं यासह 6 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. त्याची सुरुवात परिवहन मंत्री अनिल परबांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात करण्यात आली. त्यामुळे अर्ज आणि त्यासाठी लागणारी कागदपत्र जमा करण्यासाठी वाहन चालकांना आरटीओ मध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मुंबई शहरामध्ये आजपासून वाहतूक विभागामार्फत विशेष कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये विदाऊट हेल्मेट, नो पार्किंग, रॉंग साईड ड्रायव्हिंग यांच्या विरुद्ध केसेस रजिस्टर करण्यात येणार असून सगळ्यांनी दक्षता घेत वाहतूक कायद्याचं पालन करावं अशा सूचना केलेल्या आहेत. तर सीएनजीच्या दरामध्ये होणाऱ्या वाढीमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना लवकरच भाडेवाढीचा दिलासा मिळणार आहे. भाडेवाढ विचाराधीन असून लवकरच याबाबत निर्णय होईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. रिक्षासाठी किमान 2 रुपये आणि टॅक्सीसाठी 3 ते 4 रुपयांनी भाडेवाढ करण्याचा विचार परिवहन विभाग करीत आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची अखेर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली आहे. दिवाळीमध्ये 3000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून यामध्ये पहाडी गोरेगाव इथल्या 2683 घरांचा समावेश आहे आणि पहिल्या टप्प्यात इथल्या 3015 घरांचं काम सुरू असून यापैकी 2683 घरं सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. अमरावती शहरामधील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे अमरावती
बडनेरा इथं 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी दिली आणि त्यामुळे 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मुंबईसह राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होतीये. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलंय. पुढील 15 दिवस महत्त्वाचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. कोरोनाची लाट टाळायची असेल तर नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तर दिवसभरात मुंबईमध्ये 704 नव्या रुग्णांची भर पडली आणि 33 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 3324 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील मालाड कोविड सेंटरची साफसफाई सुरू करण्यात आली. लवकरच हे कोविड सेंटर सक्रिय होणार आहे. न्यूज 18 लोकमतनं मालाड आणि बीकेसी मधील कोविड सेंटरची दुरवस्था दाखवली होती. त्यानंतर सरकारनं बातमीची दखल घेत कोविड सेंटरची साफसफाई सुरू केली आहे. मोहन भागवतांनी ज्ञानवापीला स्वतःचा इतिहास असून आता इतिहास कुणीही बदलू शकत नसल्याचं त्यांनी नागपुरात म्हटलंय. रोज मंदिरांचा मुद्दा खणून काढणं योग्य नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मात्र प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग कसं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अयोध्येमध्ये झालेल्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये आरएसएस सहभागी होती. मात्र आता कुठल्याही आंदोलनात आरएसएस सहभागी होणार नसल्याचं मोहन भागवतांनी स्पष्ट केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेसाठी एक पत्र लिहिलं. यामध्ये मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी सर्वसामान्यांनी काय करावं याबाबतच्या सूचना दिल्यात. तर हे पत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये लिहिण्यात आलंय आणि हेच पत्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचे आदेश राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. पुण्यातील राष्ट्रवादी नगरसेवक सुभाष जगताप यांनी अन्न पुरवठा विभागातील महिला अधिकारीला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या प्रकरणी आता कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय आणि सुभाष जगताप यांच्या विरोधात समर्थनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर या कॉलेजची परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील या बातमीची दखल घेतली आणि शुक्रवारपासून हे परीक्षा केंद्र बदलण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू श्याम शिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. मराठी नामफलकांबाबत पूर्ततेसाठी 30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून व्यापारी संघटनांना पालिकेला विनंती केली होती. व्यापाऱ्यांची विनंती मुंबई महापालिकेनं मान्य करत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईमधील नालेसफाईची कामं 100% पूर्ण झाल्याची माहिती पालिकेनं दिली असून मिठी नदीतील नालेसफाई 98% पूर्ण झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आलाय. तसंच पाण्याचा निचरा करण्यासाठी 456 पंपिंग स्टेशन बसवण्यात आले आहेत. मुंबई पालिकेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. तर या दौऱ्यामध्ये त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे. तर विविध ठिकाणच्या उद्यानाचे लोकार्पण आणि मध्यवर्ती सीसीटीव्ही कक्षाचं भूमिपूजन ते करणार आहेत. नाशिकच्या कळवण येथे कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती समोर येतेय. तर हा अपघात मुळणे बावापूर गावाच्या शिवारात घडलाय. रस्त्याचं काम करण्यात येत नसल्याचं मनसे आक्रमक झाले असल्यानं मनसेनं जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. वाशिम तालुक्यातल्या चिखली बुद्रुक गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली. अनेकदा पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्यानं मनसेनं बांधकाम विभागाची तोडफोड केली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीसोबत आता पुस्तक वह्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. नवीन पुस्तकांच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली असून त्यामुळे आता पालक जुन्या पुस्तकांना पसंती देतात. शाळेच्या साहित्याच्या किमती कमी करण्याची मागणी अकोल्यातील पालकांनी केली आहे. हळदीला अखेर शेतीमाल म्हणून अखेर मान्यता मिळाली असून या निर्णयानंतर सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी जल्लोष केलाय. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
तर शहापूर येथील राधाकिसन मैन यांच्या 1.5 एकर डाळिंब बागेला जेसीबीनं उपटून टाकलं। या डाळिंबाला अज्ञात रोगानं ग्रासलेलं होतं। तर या बागेतील झाडं पूर्णपणे आता वाळून जात होती। महागडी खतं औषधं परवडत नसल्यामुळे त्यांनी पूर्ण डाळिंब बाग काढून टाकण्याचा निर्णय जालन्यातली शहापूर येथे घेतलाय। बोगस बियाणं विक्री करणाऱ्या भोकरदन इथल्या न्यू मधुर कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागानं छापा टाकलाय। या ठिकाणी अनधिकृत 4G बीटी कापूस बियाणं विक्री करताना आढळलंय। तर सदर कृषी सेवा केंद्र सील करून त्यांच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। धुळे शहरामधील अवैध सावकार तसंच विमा एजंटकडून पोलिसांनी तब्बल 4 करोड रुपयांची रोकड आणि 65 लाख रुपयांचे दागिने जप्त केलेत। तर कोट्यावधी रुपयांची बंब यांच्या मालकीची स्थावर मालमत्तेची कागदपत्रही पोलिसांनी जप्त केलेत। शहरामधल्या एका सावकाराकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्यानं पोलिसही चक्रावले। जालन्यामध्ये महावितरणाच्या नावानं केलेल्या फ्रॉड कॉलद्वारे शिक्षकाची फसवणूक करण्यात आली असून रात्रीच्या सुमारास कॉल आला आणि मागील महिन्याचं बिल थकीत असून ते आत्ताच्या आत्ता भरा अन्यथा वीज कापली जाईल असं सांगितलं गेलं। तर त्या शिक्षकाला एका नंबरवर कॉल करण्यास सांगून त्यांना 25,000चा गंडा घातलाय। जालन्यामध्ये क्षुल्लक वादावरून भरदिवसा एका इसमाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत संबंधित व्यक्ती 50% भाजलेली असून त्याच्यावर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचारही सुरू आहे। देशमुख नावाच्या व्यक्तीनं मंडाळ यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिलं। साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चव्हाणला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दिंडोशी न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली आहे। 4 जानेवारी 2022 मध्ये 16 महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करून गळा आवळून खून करणाऱ्या बापाला आणि त्या गुन्ह्यात साथ देणाऱ्या निर्दयी आईला सोलापूर फास्ट ट्रॅक कोर्टानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली। 31 साथीदारांची साक्ष तपासून चिमुकलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे न्यायालयानं निकाल दिलाय। जालन्यामधील संभाजीनगर परिसरामधील उद्योगपती यश मित्तल यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकर्णीनं साफसफाई करताना 2,69,000 रुपयांच्या रोकडवर हात साफ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तर हा सर्व प्रकार बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। तर या प्रकरणी मोलकर्णी विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। औरंगाबादमध्ये 250 जॅकने 2,000 स्क्वेअर फुटांचं घर उचलण्यात आलंय। औरंगाबादमधील सातारा परिसरातली ही घटना आहे। पावसाळ्यात घरामध्ये पाणी येत असल्यामुळे आनंद कुलकर्णींचं घर 4 फुटानं उचलण्यात आलं आणि 250 जॅक लावून 16 मजुरांनी हे घर उचललेलं आहे। तर हरियाणातील कंपनीनं हे काम केलंय। भंडाऱ्यामधील पिंपरी पुनर्वसन गावामधील भाऊ कातोर या शेतकऱ्याकडे असलेल्या कोंबड्याला चक्क दारूचं व्यसन लागलंय। तर हा कोंबडा रोज 45 मिलीलीटरचा पटियाला पॅक लगावतो। इतकंच नाही तर तो दारू घेतल्याशिवाय अन्न आणि पाणी पण घेत नाही। तर कोंबड्याचा मालक त्याचं व्यसन सोडण्यासाठी विविध उपाय करू लागलाय। पण भंडाऱ्यामध्ये या दारुड्या कोंबड्याची चांगली चर्चा रंगली आहे। पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना 60 फूट खोल विहिरीमध्ये पडलेल्या एका काळविट्याला येवल्यामधील ग्रामस्थांनी जीवदान दिलं। विहिरीतून सुखरूप बाहेर निघताच काळविटानं जंगलात धूम ठोकली। पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील तृतीयपंथीयांना ग्रीन मार्शल पथकात सामील करून घेतले। तृतीयपंथीयांनी सन्मानपूर्वक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृतिशील पाऊल उचलणारी पिंपरी चिंचवड महापालिका देशातली पहिली महापालिका ठरली आहे। मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान जळगावहून पंढरपूरकडे आता होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्तानं मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून गेली 2 वर्ष कोरोनामुळे पायी आषाढी वारीमध्ये खंड पडलाय आणि यंदा निर्बंध हटल्यामुळे पायी वारीचा मार्ग मोकळा झाला असून यामध्ये वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। काश्मीरमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत। त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावलेली असून या बैठकीमध्ये टार्गेट किलिंगचा आढावा ते घेणार आहेत। तर गेल्या 21 दिवसांमध्ये काश्मीरमध्ये 7 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्यात। या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी 80,000 कोटींची गुंतवणूक प्रकल्पांची पायाभरणी करणार असून हे प्रकल्प
पूर्ण झाल्यावर राज्यात 5 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा दावा करण्यात आलाय. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या बिलासोबत यापुढे सेवा शुल्क द्यावा लागणार नाही. अशा प्रकारे सेवा शुल्काची आकारणी करणं चुकीचं आहे असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. या अनुषंगाने केंद्र सरकार लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार आहे. त्या नियमावलीचं पालन करणं हॉटेल रेस्टॉरंटच्या मालकांना बंधनकारक असेल. गुजरातच्या वडोदरा इथं एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून यावेळेस झालेल्या स्फोटानं संपूर्ण परिसर हादरलाय. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका गोडाऊनला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर जगन्नाथ मंदिर निर्माणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय. ओडिशामधील पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरामध्ये राज्य सरकारनं बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून या याचिकेवर कोर्ट आज निकाल देईल. प्रसिद्ध संतूरवादक भजन सोपारी यांचं गुरगावमधील रुग्णालयात कर्करोगाच्या आजारानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. गेल्या वर्षी जून महिन्यात सोपोरी यांना आतड्याच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. बिहारमधील बागलपूरमधून हजारहून अधिक आंब्यांच्या पेट्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील विविध नेत्यांना पाठविण्यात आल्या. तर ट्रेनद्वारे हे आंबे पाठविण्यात आले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशभरात सायकल रॅली कॅम्पेनचं आयोजन केलं. यावेळेस अनुराग ठाकूर यांनी स्वतः सायकल चालवत या कॅम्पेनचं उद्घाटन केलं. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर लग्नाच्या बंधनात अडकलाय. आग्र्यामध्ये दीपक चहरनं जया भारद्वाज सोबत लग्न केलं असून दीपक चहरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 9 जूनपासून 5 T20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकन संघाचं दिल्लीत आगमन झालंय. टेम्बा बाबुआच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ भारतात दाखल झालाय. उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेश देखील सम्राट पृथ्वीराज करमुक्त होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची ट्विटरवरून माहिती आहे. अभिनेता कमल हसनचा विक्रम हा सिनेमा आज रिलीज होतोय. तमिळ भाषेसोबत हिंदी भाषेमधील या सिनेमानं रिलीजपूर्वीच 200 कोटींची कमाई केली. ॲडव्हान्स बुकिंग आणि OTT राईट्स या माध्यमातून चित्रपटानं इतकी कमाई केली आहे. तर या सिनेमामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलंय. आणि यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत. मैत्रीवरील अनेक चित्रपट सुद्धा आपण पाहिलेत. मात्र फिल्मी वाटणारी पण प्रत्यक्षातली मैत्री आता आपण पाहणार आहोत. तर ही मैत्री आहे ती चक्क माणूस आणि पक्षाची. पोपट आणि इक्बाल कुरेशी यांची मैत्री इतकी घट्ट आहे की हा पोपट आता त्यांच्या डोक्यावर बसलाय. डोक्यावर बसून पोपटानं अजून तरी मिऱ्या वाटायला सुरुवात केलेली नाही, पण डोक्यावर बसून तो आरामात खातोय. हा पोपट कशी पप्पी देतो ते आता पहा. पोपट आणि इक्बाल यांची ही मैत्री काल परवाची नाही, तर तब्बल 16 वर्षांपासून या दोघांची मैत्री आहे. चिपळूणच्या खेर्डीतील माळेवाडीत वास्तव्याला असलेल्या इक्बाल कुरेशींचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. 16 वर्षांपूर्वी जंगलात शेळ्या चरण्यासाठी गेले असताना इक्बाल यांना पोपटाचं पिलू धडपड करताना दिसलं. सुरुवातीला पिलू जवळ येत नव्हतं, मात्र आता हे पिलू इक्बाल यांना सोडतच नाही. बाईकवरून जात असतानाही खांद्यावर पोपट हक्कानं बसतो. जिथे जिथे इक्बाल कुरेशी जातात तिथे तिथे पोपट महाशय त्यांच्या सोबत असतात.
त्याला ठेवणं बिवणं हा विषयच नाही. अगदीच लय कंटाळा आला की बुवा तू कुठं सोडणारच नाही. आता समजा एखाद्या ठिकाणी मला कुठं महत्वाच्या कामासाठी जायचं झालं तर मग त्याला टाकायचं तेवढ्या पुरता, दरवाजा नाही लावायचा. मी तो समजतो काहीतरी काम आहे म्हणून मला आत टाकलं आणि नंतर त्याला सोडायचं. मग काय त्याच्या मनानंच घरात थांबलं, मी असलो घरात की घरातच बसून राहणार. म्हणजे इक्बाल गनी कुरेशी यांनी त्याला कधीही बंद केलेलं नाही पिंजऱ्यात, कधीही त्यांनी डांबून ठेवलेलं नाही. तो जेवायला बसला की तो पोपट जेवायला बसतो. तो गाडीला किक मारली की त्या गाडीवरती जाऊन उडून जाऊन बसतो. आपण जरी हात लावायला गेलो तर आपल्या जवळ येत नाही. इक्बाल कुरेशी यांनी गाडी सुरू केली की पोपट न चुकता त्यांच्या खांद्यावर येऊन बसतो आणि दोघांचा प्रवास सुरू होतो. हॉटेल असो की वर्दळीचं कुठलंही ठिकाण, पोपट सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत असतो. महापुरातही पोपटानं कुरेशींची साथ सोडली नाही आणि त्यामुळेच या दोघांची अनोखी मैत्री चर्चेचा विषय आहे. स्वप्नील घागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, चिपळूण.